झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा. मोदी हटाओ देश बचाओ. अरे मोदी हटाओ देश बचाओ. अरे मोदी हटाओ देश बचाओ. अरे झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जय असो. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. मोदी हटाओ देश बचाओ. मोदी हटाओ देश झोपा काढा मोदी सरकार झोपा अरे काढा. मोदी हटाओ देश बचाओ. अरे मोदी हटाओ देश बचाओ. अरे मोदी हटाओ देश बचाओ. अरे झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जय असो. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. मोदी हटाओ देश बचाओ. मोदी हटाओ देश वर पाय. अरे बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. बीजेपी हटाओ देश बचाओ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जय असो. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. अरे निष्क्रिय सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. मोदी हटाओ देश बचाओ. मोदी हटाओ देश तोडो नाही तर मग आपल्याकडे 47 पेट्रोल पंपापैकी 43 पंप तोडले टाका पडलेले त्यांचे महापौर असतील, नगरसेवक असतील किंवा त्यांचे मंत्री असतील, सायकलवर आणि गाडींवर फिरताय. मग पंतप्रधानाच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे का? सरांनी 4 दिवस फिरली ती नंतर पूर्ण जे यूज करते. आता तुम्हाला आम्हाला दाखवू शकते सायकल म्हणा किंवा आता इलेक्ट्रिकच्या गाडीवर फिरत आहे. काल भोकरदनमध्ये एका शेतकऱ्याने डिझेल न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. कसं बघताय या घटनेत? साहेब आता कालच तुम्हाला आमच्या पाहुण्याचा फोन आला गंगापूरला की शेतीची मशागत करायची म्हणे, ट्रॅक्टर उभे, आता वातावरण चांगलं होते, पुढच्या महिन्यात पाऊस पडेल आणि काय करायचं म्हणजे 8 दिवस झाले आम्ही पेट्रोलवर जातो, पेट्रोल डिझेल घ्यायला त्यांना भरून डिझेल सोडा पेट्रोलसुद्धा मिळत नाही आम्हाला. तसेच कामं ठप्प पडून पूर्ण ठप्प झालेले शेतीची कामंसुद्धा. काय वाटतं? काल त्याच्यामुळं त्या बिचारा तो ट्रक ड्रायव्हर का तो शेतकरी शेवटी कंटाळून अशा या सरकारला कंटाळून त्यांना आत्महत्या केलेली आणि ह्या आत्महत्येत जबाबदार आपण सरकारला धरण्यात यावं. असं वाटतंय का या सर्व एक आत्महत्या हा पर्याय होऊ शकतो? सर काय करणार, सामान्य जनता काय करणार? तो दिवसभर काम केलं नाही तर तो आज एक सामान्य जो वर्ग आहे तो दिवसभर कष्ट करून संध्याकाळी तो आपल्या कुटुंबाची, फॅमिलीची, पोटाची कळगी भागवत होतो आणि ज्याला तर कामावर गेलं नाही, कामावर तो पैसे कुठून आणणार? काय वाटतं, सरकार सर्व आघाड्यावर सपसेल अपयशी आहे? सरकार सर्व गोष्टीत निष्क्रिय झालेले आहे. सरकारचा पूर्णपणे जनतेची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे सरकारचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करतोय. याच्या पुढे तीव्र आंदोलन करणार.